आपण आलो आहोत कनेरी मठावर। इथं सिद्धगिरी मठ आहे आणि इथं महादेवाचं शिवलिंग आहे। खूप प्राचीन असं जुनं मंदिर आहे आणि खूप सारे पिक्चरचे शूटिंग देखील इथं झाले। तर आता आपण इथे दर्शन घेणार आहोत आणि मग फिरणार आहोत। तर आज मी इथं आली आहे माझ्या मैत्रिणींसोबत, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी। तर त्यांचीही ओळख मी तुम्हाला करून देणार आहे। कनेरी हे कोल्हापूरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे। राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या या गावात हा सिद्धगिरी मठ आहे। कनेरी गावात आहे म्हणून कनेरी मठ देखील म्हटलं जातं। भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कनेरी मठ प्रसिद्ध आहे। या मठात भारतीय संस्कृतीची अनेक शिकवण दिली जाते। काडसिद्धेश्वर महाराज हे संप्रदायाचे मूळ संस्थापक। महाशिवरात्रीचा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मंदिराच्या समोरच्याच बाजूला आपल्याला 2 भव्य असे मोठे हत्ती दिसत आहेत। तर आधी आपण जाऊन महादेवांचं दर्शन घेऊन येऊ आणि त्यानंतर आपण इकडचा परिसर फिरणार आहोत। तर 2 अशी ही वडाची झाडे आपल्याला आवारामध्ये दिसत आहेत, जे आपल्या सावलीने थोडा आराम देत आहेत लोकांना। उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊनही खूप कडकडीत पडलंय। इथे आपल्याला नारळ, फुलं, प्रसाद, पेढे सर्व काही मिळून जातं। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच 2 गज आपल्याला दिसत आहेत आणि त्यानंतर हे खांब अगदी तुम्ही पाहू शकता। यांच्यावरचं नक्षीकाम देखील फार सुंदर आहे आणि हे हेमाडपंथी असं मंदिर असून शिवलिंग आपल्याला वर दिसत आहेत चौकटीवर आणि खालच्या बाजूला सुंदर नक्षीकाम दिसत आहे आणि भव्य अशा ह्या उंबरठ्यावरून आपल्याला आत यायचं आहे। गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच आपल्याला भव्य मोठा हा नंदी दिसतो आहे आणि हे वरचं नक्षीकामही खूप सुंदर आहे। पूर्ण मंदिर हेमाडपंथी असून समोरच आपल्याला महादेवांचं दर्शन होतंय, जे शिवलिंग रूपात आहे। ओम नमः शिवाय। खूप जुने आणि पुरातन असं हे शिवमंदिर आहे। तर अगदी लहानपणापासून मी इथं येते आणि खूप सारे पिक्चरचे शूटिंग्स, अगदी मराठी पिक्चर जे जुने होते त्याच्यात देखील याचे शूटिंग झालेलं आहे। मंदिर परिसर खूपच भव्य आणि मोठा आहे। पिण्याच्या पाण्याची सोय इथं केलेली आहे। मंदिराच्या समोरच्या बाजूला भव्य असे हे मोठे हत्ती इथला आकर्षणाचा विषय आहे। तर खूप छान हत्ती आहेत, हे अगदी जिवंत देखावे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी तुम्ही हत्तीचे दात पाहू शकता, त्यांच्या गळ्यातला पट्टा, त्यांच्या अंगावर घालण्यात आलेली शॉल। तर इकडे माझे फ्रेंड्स बसलेले आहेत, तर आता मी एक एक त्यांची ओळख करून देते। तर या आहेत माझ्या मैत्रिणी। हॅलो रूपा, ही आहे माधुरी, ही आहे सुप्रिया आणि आरती आणि सुजाता। तर आम्ही सगळे कॉलेजचे फ्रेंड्स आहोत आणि आता आपण आलो आहोत सिद्धगिरी मठावर। तर आपण आता एन्जॉय करणार आहोत खूप दिवसानंतर, हो ना? तर चला आमच्या सोबत। इथं रोज अन्नछत्र सेवा चालू असते आणि आज आम्हाला इकडचा प्रसाद घ्यायचा योग आलेला आहे आणि आज आम्ही इकडचा मस्त प्रसाद ग्रहण करणार आहोत।
बफे सिस्टीम सारखं आपण इथे आपला प्रसाद घेऊन आपण इथे झाडाखाली कुठेही जागा मिळेल असं बसू शकतो आणि आपलं प्रसादाचा आनंद घेऊ शकतो। आणि आपला महाप्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत पुढे। चला तर आता आम्ही इथे बसून जरा फोटो सेशन करणार आहोत आणि समोरच आपल्याला एक सुंदर हा लॅम्प दिसतो आहे आणि समोरच आपण पाहू शकता खालच्या बाजूला भव्य मोठा असा नंदी आणि महादेवांची मूर्ती आहेत। तर आपण खालून फिरून परत बघत इकडे येणार आहोत, तर आपण इकडे नंतर येऊ। इथे आपल्याला उपकारगृहही दिसतं, इथं आपल्याला वेगवेगळे स्नॅक्स वगैरे सर्व काही मिळून जातं। त्याचबरोबर इथला आकर्षणाचा विषय आहे तो म्हणजे इकडचं संग्रहालय। हे संग्रहालय ग्रामीण जीवनाचे विविध पैलू दाखवतं। अगदी मुघलांच्या आक्रमणापूर्वी महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण ग्रामीण जीवनाचा इतिहास सिमेंटच्या शिल्पांच्या रूपात चित्रित करण्यात आलेले आहेत। प्रत्येक शिल्प जीवनासारखे असते आणि जे दैनंदिन ग्रामीण जीवनात केल्या जाणाऱ्या क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करते। जसं की आपण हा फोटोग्राफर पाहतोय, ही देखील एक मूर्तीच आहे जे समोर असलेली कडक लक्ष्मीचा फोटो घेत आहे असे चित्र करण्यात आलेले आहे। कडक लक्ष्मी इथं देखील आपण पाहू शकतो, त्याच्या हातात चाबूक आहे, ही देवी आहे पेटीमध्ये। शेतकऱ्याचा वाडा, वैद्याचे घर, भजन कीर्तन करत असलेले ग्रामस्थ, बैलाची जोड, किराणा दुकान, त्याचबरोबर अशाच विविध मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि अगदी आकर्षक आणि जिवंतपणा त्या मूर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील बसण्यासाठी भरपूर जागा आहे, त्याचबरोबर बगीचेही करण्यात आलेले आहेत। पण आता मस्त फिरतोय, आजूबाजूचा परिसर पाहतोय। पण म्युझियम मी ह्याच्या आधी देखील भरपूर वेळा पाहिलेला आहे, त्यामुळे मी म्युझियम पाहायला जाणार नाही। आणि असं बघू शकता छान भरपूर सारे गेम्स वगैरे जे आहेत लहान मुलांसाठी ते देण्यात आलेले आहेत आणि तसंच इकडे भरपूर सारी जागा आहे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी। चला एन्जॉय करूया। सिद्धगिरी नॅचरल्सचे हे सर्व प्रोडक्ट्स अगदी नॅचरल आहेत, कोणतेही केमिकल्स वगैरे नाही आहेत। इथं आपण बघू शकतो दंतमंजन आहे, त्याचबरोबर हेअर ऑइल, सर्व काही मिळून जातं।
असं वाटतं की हे 12 राशींचे 12 पुतळे करण्यात आलेले आहेत. तर जसं आपण आता पाहिलं, सिंह होता, त्यानंतर कर्क होता. तर पुढे पाहूया आता हे आहे मकर, त्यानंतर कुंभ घेतलेली बाई आहे म्हणजे कुंभ रास, आणि इकडे मीन आहे मासा. इथे आपल्याला विविध चित्रे दिसत आहेत संपूर्ण एका दगडामध्ये. तर इथे आहे गणपती बाप्पा, त्यानंतर इथे एक घुबड आहे, साप आहे, आणि इथे एक झाड आहे, आणि ही मोठीच्या मोठी मगर आपल्याला दिसतीये. आणि भगवान श्रीहरी विष्णू इथे आपल्याला शेषनागावर पहुडलेले असे दिसत आहेत. आणि इतकी सुंदर अशी तंतोतंत भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती इथे घडवण्यात आलेली आहे. हे सर्व अलीकडच्याच काळात केलेलं आहे. आणि महादेव आणि नंदी हे खूप जुने आहेत, मी लहानपणापासून त्यांना बघते. तर आता आपण आलो आहोत महादेव आणि नंदीचं दर्शन घेण्यासाठी. संध्याकाळची वेळ झालेली आहे, 4-4:30 वाजून गेलेत. आणि आता आम्ही इकडे छान होतो, तर गरमागरम चहा आहे इकडे. आमचे सगळे फ्रेंड्स आम्ही इथे बसलोय. आणि सिद्धगिरी मठाचं आपण दर्शन घेतलं, खूप छान फिरलो. पूर्ण एक दिवस स्पेंड करण्यासाठी खूप छान ठिकाण आहे. कोल्हापूरपासून अगदी 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. मग सिद्धगिरी मठ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.